ऑगस्ट क्रांती दिन 9 ऑगस्ट 1942 हा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलनाची घोषणा केली. 15 ऑगस्ट 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला. 26 जानेवारी 1950 नंतर एक सार्वभौम राष्ट्र म्हणून जगाच्या नकाशावर भारताचे स्थान अधोरेखित झाले. प्रदीर्घ सांस्कृतिक परंपरा लाभलेला, वैविध्यतातूनही एकता शोधणारा, विस्तीर्ण, अज्ञान, दारिद्र्य, विषमता यामुळे पोखरलेला असूनही चिवटपणे ब्रिटिशांना अहिंसात्मक मार्गाने आव्हान देणारा भारत हा देश जगातील एकमेव उदाहरण आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही सर्वात मोठी लोक चळवळ होती. तिच्यामध्ये लाखो स्त्री पुरुष, जातपात, उच्च नीचता याची स्वतंत्र ओळख विसरून एकत्र आले. त्यामुळे साम्राज्यवादी ब्रिटिश जागतिक सत्तेला भारतातून माघार घेणे भाग पडले. या चळवळीत स्त्रियांचा सहभाग लक्षणीय होता. कामकरी, शेतकरी वर्गातील स्त्रियांनी सुद्धा या चळवळीला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहभाग दिला. 1985 ते 1920 या कालखंडात मवाळवादी आणि जहालवादी स्त्रियांचा स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग उच्चभ्रू स्त्रियांमार्फत मर्यादित राहिला. पण 1920 ते 1947 या महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील कालखंडात स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांचा सहभाग लक्षणीय ठरला. 1885 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेनंतर भारतीय राजकारणाला चालना मिळाली. 1889 नंतर पंडिता रमाबाईच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या अधिवेशनाला काही स्त्रिया हजर होत्या. वंगभंग आंदोलनानंतर स्त्रियांनी जाहीरपणे ब्रिटिश आंदोलनामध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. 1920 ते 1947 मध्ये गांधींच्या नेतृत्वामुळे सर्व स्तरातून भारतीय स्त्रिया स्वातंत्र्य चळवळीत आल्या. त्यांचे प्रेरणास्थान महात्मा गांधीच होते. लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण या चतुसूत्रीच्या कार्यक्रमामध्ये चेतना निर्माण होऊन रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली 1904 साली झालेल्या अखिल भारतीय स्त्रियांच्या सभेत विविध प्रांतीय स्त्रिया एकत्र आल्या. 1905 मध्ये बंगालमध्ये झालेल्या वंगभंग आंदोलनातील स्त्रियांचा सहभाग लक्षात येण्यासारखा होता. पण या स्त्रिया शहरातील उच्चवर्णीय, सुशिक्षित, बुद्धिजीवी वर्गातून आल्या होत्या. चंपारण्य आणि खेडा सत्याग्रहाच्या आणि लखनौच्या वेळी डॉक्टर ॲनी बेझंट, सरोजिनी नायडू यांसारख्या नेतृत्व गुण असणाऱ्या स्त्रिया महिलांना एकत्रित करण्याचे कार्य करू शकतात याची जाणीव महात्मा गांधींना झाली. 1917 मध्ये गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील करबंदी सत्याग्रह आणि 1919 साली बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील निळीच्या शेतीतील इंग्रज मळेवाल्याविरुद्ध झालेला लढा आणि त्यातील स्त्रियांचा सहभाग यातूनच महात्मा गांधीजींना स्त्री शक्तीची जाणीव होऊ लागली. रोलेक्ट कायदा आणि जालियनवाला बाग हत्याकांड त्यामध्ये अनुसया बेन सारख्या स्त्रियांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. 13 एप्रिल 1919 रोजी जालियनवाला बागेत जनरल डायरने केलेल्या हत्याकांडात स्त्रिया आणि मुली एकूण 42 जण मृत्युमुखी पडल्या. माता उत्तर कौर आणि रतनदेवी या रात्रभर मृत शरीराचे संरक्षण आणि जखमींना सांभाळत होत्या. जुलै 1919 मध्ये सरोजिनी नायडू होम रूल लीगच्या प्रतिनिधी म्हणून इंग्लंडमध्ये गेल्या असताना लंडनमध्ये त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाबद्दल निर्भयपणे भाषण केले आणि याकडे साऱ्या जगाचे लक्ष वेधले. असहकार आणि सत्याग्रह आंदोलन 1920 ते 1930 या कालखंडामध्ये अहिंसात्मकरित्या आंदोलनाची राष्ट्रव्यापी कार्यक्रम सुरू होता. त्यामध्ये निवडणूक आणि विधिमंडळावर बहिष्कार, विदेशी दारू आणि विदेशी कपड्यांवर बहिष्कार इत्यादी कार्यक्रम हाती घेत. मुंबई आणि गुजरात प्रांतात अनेक स्त्रिया कस्तुरबा गांधींच्या नेतृत्वाखाली आंदोलनांमध्ये सहभागी झाल्या. त्यामध्ये दंडाबहन, दाईबहन, भक्तिबा,
मिठूबहन, मणीबेन, नरहरीबेन पारीक, नंदूबेन, नर्मदाबेन भट इत्यादी महिलांनी सत्याग्रहात भाग घेतला. यामध्ये चरखा वर्ग चालवणे, खादी घराघरातून विकणे, स्वयंसेविकांचे गट तयार करणे, स्वदेशी कापड, स्वदेशी बांगड्या वापरण्याबद्दल घरोघरी जाऊन स्त्रियांमध्ये जागृती निर्माण करणे इत्यादी कार्यक्रमाचे नियोजन केले जायचे. आंदोलनांमध्ये स्त्रियांची संख्या वाढू लागली. यशोदाबाई भट, राधाबाई आपटे यांनी कीर्तनाच्या माध्यमाचा वापर करून शहरात आणि खेड्यात जागृती घडवून आणण्याचे कार्य केले. काँग्रेसची ध्येये, हुतात्म्याचे बलिदान, इतिहासातील स्त्री पुरुषांची चरित्रे इत्यादी विषय कीर्तनातून प्रभावीपणे मांडले जायचे. या दशकातील स्त्रियांनी सर्व प्रकारच्या विधायक कार्यक्रमात भाग घेतला. 6 एप्रिल ते 13 एप्रिल 1921 हा सत्याग्रहाचा आठवडा महात्मा गांधींनी जाहीर केला. सरोजिनी नायडू यांनी यासाठी अनेक सभा घेतल्या. प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारत भेटीच्या वेळी मुंबईतील 1000 महिलांनी निदर्शने केली. इस्लामच्या रक्षणासाठी ब्रिटिश सैतानांना घालवण्याचे आवाहन मुस्लिम स्त्रियांनी केले. गांधीजींनी देशसेवेसाठी स्त्रियांना घराबाहेर पडावे अशी विनंती केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्त्रिया सत्याग्रहात भाग घेऊ लागल्या. बंगालमधील C.R. दास यांच्या विधवा भगिनी उर्मिला देवी महिलांना देशसेवेसाठी घर सोडण्याचे आवाहन केले. बंगालच्या रस्त्यावर खादी विक्रीची दुकाने सुरू केल्याने C.R. दास यांना पकडले. त्यांचे कार्य पुढे त्यांची पत्नी वासंती देवी, बहीण उर्मिला देवी आणि भाची सुनीता देवी यांनी चालू ठेवले. त्यांचे कार्य पुढे गोदावरी जिल्ह्यातील दुबरी शुभम्मा हिने या मोहिमेत स्वतःला वाहून घेतले. 12 वर्षीय दुर्गाबाई देशमुख या लढ्यात उतरल्या. त्यांनी देवदासीची सभा घेतली तर देवदासींना 20,000 रुपयाची मदत देऊ केली. मदनादेवी मुखोपाध्याय या स्त्रीने 1922 ते 1924 या कालखंडात सत्याग्रह चळवळीत भाग घेतला. सरला देवी चौथुराणी, मुथ्थुलक्ष्मी रेड्डी, अमृत कौर या स्त्रिया नेतृत्वासाठी तयार झाल्या. सविनय कायदेभंग दांडी येथील सत्याग्रहात सरोजिनी नायडू यांनी धारासना सत्याग्रहाची सूत्रे आपल्या हातात घेतली. सत्याग्रहाच्या पहिल्या दिवशी जमलेल्या सत्याग्रहींना सरोजिनी नायडूंनी सांगितले, लाठीमार झाला तरी प्रतिकारासाठी हात उचलू नये. सत्याग्रही अतिशय निग्रहाने आणि तुकड्याने मिठागराकडे गेले. पोलिसांच्या लाठीमाराला न घाबरता पुढे गेले. सत्याग्रहीचे अलोट ध्येय, निर्भयता, मृत्यूला हसतमुखाने सामोरे जाणे याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. यात सरोजिनी नायडू यांना अटक करण्यात आली. सत्याग्रहीची चळवळ भारतभर खेडोपाडी पसरली. या चळवळीत मुंबई आणि महाराष्ट्रातील स्त्रिया मोठ्या संख्येने सामील झाल्या. मुंबईतील स्त्रियांच्या चळवळीने भारताचे लक्ष वेधले. 1940 सालच्या वैयक्तिक सत्याग्रहात महाराष्ट्रातील पहिली स्त्री पघाताई हरोळीकर या होत्या. मिठाचा सत्याग्रह, खादी तयार करणे आणि वापरणे ह्या गोष्टी गांधीजींनी स्त्रियांवर सोपविल्या. गुजराती स्त्रियांनी परदेशी कापडाची दुकाने बंद पाडली. 1930 ते 1931 सालच्या सत्याग्रह आंदोलनावरून 1,00,000 लोकांना अटक झाली. त्यापैकी 17,000 स्त्रिया होत्या. अनेकदा कारागृहात जागा नसल्याने महिलांना पकडून जंगलात सोडले जाई. त्यामुळे अन्नपाणी विना चालत येण्याचे कष्ट अनेक भगिनींनी सोचले. लाठीमार आणि गोळीबाराला सामोरी गेल्या. सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये मुंबई, बंगाल, मद्रास, ओरिसा, आसाम इत्यादी राज्यातील महिलांनी ठिकठिकाणी ब्रिटिशांच्या विरोधात असहकार आणि स्वदेशी वस्तू वापरण्याविषयी जागृती केली. 8 ऑगस्ट 1942 रोजी भारत छोडो प्रस्ताव मंजूर झाला. 9 ऑगस्ट रोजी प्रमुख नेत्यांना पकडल्याने मुंबईच्या गोवालिया टँकवर दळणवळणाची साधने नष्ट करून सरकारची प्रशासकीय व्यवस्था खिळखिळी करून भारत स्वतंत्र झाल्याखेरीज हा लढा थांबवू नये अशी गर्जना अरुणा असफ अली यांनी केली आणि 1942च्या भूमिगत क्रांतीला नेतृत्व केले. या लढ्यात सुचेता कृपलानी, मृदुला साराभाई यांनी सहकार्य केले. पोलिसांच्या हाती न लागता ऑल इंडिया काँग्रेसची एक प्रति कचेरी भूमिगत राहून चालविली. त्यामुळे चळवळीचे लोण पसरविण्यासाठी अरुणा असफ अलींनी देशभर संचार केला. त्यामुळे त्या 1942च्या नेत्या मानल्या जातात. 26 डिसेंबर 1942ला त्यांचे दिल्लीतील घर संपत्ती जप्त करून त्यांनी आत्मसमर्पण केले नाही म्हणून लिलाव केला. डॉक्टर मनोहर लोहिया यांचे बरोबर त्यांनी इन्कलाबचे संपादन केले. त्या लिहितात, ही वेळ
वेळ चर्चेची नाही. देशातील नागरिकाने जमेल तसे क्रांतीचा शिपाई झाले पाहिजे. त्यांना पकडण्यासाठी 5,000चा पुरस्कार जाहीर झाला. कष्टमय जीवनामुळे त्या गुप्तपणे काम करत राहिल्या. दैनिक ट्रिब्यूनने त्यांना 1942ची झाशीची राणी हा सन्मान देऊ केला. काँग्रेसच्या समाजवादी पार्टीच्या सदस्या उषा मेहता यांचे नाव 1942च्या लढ्यात गुप्त रेडिओ केंद्रासाठी नाव प्रसिद्ध झाले. 14 ऑगस्ट 1942ला बाबूभाई आणि उषा यांच्या रेडिओ केंद्रातून प्रसारण सुरू झाले. दर 15 दिवसांनी जागा बदलवत त्या आपल्या केंद्रातून सामान्य जनतेला संदेश देत राहिल्या. ब्रिटिशांनो भारत सोडा अशा घोषणा दिल्या जात होत्या. वंदे मातरमनी कार्यक्रम संपत असे. क्रांतिकारकांचे बॉम्बस्फोट, जमशेदपूर, हडताल, चिमूर व आष्टी येथील स्त्रियांवर अत्याचार याविषयी सर्वात प्रथम बातम्या या रेडिओनेच प्रसारित केल्या. 12 नोव्हेंबर 1942ला हे रेडिओ स्टेशन पोलिसांनी छापा टाकून पकडले आणि त्यांना 4 वर्षाची कैद झाली. सुचेता कृपलानी यांनी यशस्वीपणे भूमिगत आंदोलनाला नेतृत्व दिले. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या महाराष्ट्रातील साताराच्या प्रतिसरकारच्या चळवळीत लीलाताई पाटील आणि राजमाता पाटील या स्त्रियांनी सहभाग घेतला. अंमळनेर कचेरीवर सुचेता कृपलानी यांनी यशस्वीपणे भूमिगत आंदोलनाला नेतृत्व दिले. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या महाराष्ट्रातील साताराच्या प्रतिसरकारच्या चळवळीत लीलाताई पाटील व राजमाता पाटील या स्त्रियांनी सहभाग घेतला. अंमळनेर कचेरीवर मोर्चाने जाऊन पोलिसांनी केलेल्या मारहाणीत लीलाताईचा गर्भपात झाला व येरवडा जेलमध्ये शिक्षा झाली. तिथून सुटका करून घेऊन त्यांनी कुंडल येथे स्त्रियांच्या क्रांतिकारी दलाचे नेतृत्व करून तुफान सेनेत स्त्रियांना लढण्याचे शिक्षण दिले. वाळवा तालुक्यातील राजमाता पाटील यांनी सोलापुरात शिकत असताना कार्यकर्त्यांच्या सहाय्याने टिळक चौकात झेंडा फडकावला. त्यामुळे येरवाडा जेलमध्ये कारावास भोगला. या चळवळीसाठी गोवा, बेळगाव, नाशिक या ठिकाणाहून बंदुके, काडतुसे गोळा करून प्रतिसरकार चळवळीतील क्रांतिकारकांना दिली. प्रतिसरकारच्या भूमिगत चळवळीला क्रांतिकारी स्त्री म्हणून नाव नोंदवले गेले. भारतीय चळवळीत वेगवेगळ्या प्रांतातील क्रांतिकारक स्त्रियांचे कार्य अंधारात राहिले. गुप्ततेमुळे त्यांच्या कार्याची नोंद इतिहासात जमा झालीच नाही. स्वातंत्र्य आंदोलनातील त्यांचे योगदान मौलिक स्वरूपाचे आहे. बंगालमधील तामलुक होगला गावची मातंगिनी हाजरा यांनी 1930च्या स्थानिक मीठ केंद्रावर तिने कायदा मोडला. बंगालच्या गव्हर्नरला परत जावा म्हणत काढलेल्या मोर्चामुळे तिला 6 महिन्याची सक्त मजुरी झाली. 12 मैल चालत तिने प्रांतिक चळवळीमध्ये भाग घेतला तेव्हा तिला कैद केले गेले. भारत छोडो आंदोलनात तामलुक शहरातील स्त्री पुरुषांनी काढलेल्या मोर्चाचे नेतृत्व 73 वर्षीय वृद्ध मातंगिनी हाजराने केले. यावेळी झालेल्या गोळीबारात मातंगिनी हाजरा शहीद झाल्या. भारतीय स्त्रीने केलेला त्याग, तिने केलेले प्रसंगोप्रसंगी दाखवलेले धैर्य आणि चाणाक्षपणा वास्तविक अवर्णनीय आहे. स्वातंत्र्य आंदोलन आणि ऑगस्ट क्रांती लढ्यात इतिहासातील महिलांच्या सहभागाच्या घटनाक्रमांचा आढावा घेतल्यानंतर असे लक्षात येते की भारतीय स्वातंत्र्य चळवळीत आणि ऑगस्ट क्रांती लढ्यात पुरुषासोबतच स्त्रियांचे मौलिक आणि महत्त्वपूर्ण योगदान आहे.